इंटरनेटवरती व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ बघितला आणि अख्खा जग त्यांचं मत मांडायला सुरुवात केली. पण माझ्या घरात काय चालू आहे हे तुम्हाला मी जितकं सांगणार आहे तितकंच तुम्हाला माहिती आहे. पण रिअल परिस्थिती त्याच्यापेक्षाही वेगळी असू शकते, बरोबर आहे की नाही. माझ्या माहेरी छत्रपती संभाजीनगरला जे झालं आहे 2 दिवसापूर्वी, ते म्हणजे माझ्या क्लासमेट, माझी स्कूल फ्रेंड लहानपणीची, तिच्या बहिणीच्या बरोबर झालेलं आहे. तिची सख्खी बहीण, त्यांच्या घरात ही गोष्ट घडली आहे. त्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही सोशल मीडियावर बघताय त्या किती खऱ्या आहेत हे तुम्हाला माहिती नाही. हा व्हिडिओ खरं तर त्यांच्यावरती अजिबातच नाही आहे. फक्त एवढंच सांगणे की सोशल मीडियावर तुम्ही जेवढेही व्हायरल व्हिडिओ बघताय ते सगळे खोटे आहेत. आयफोनचा काही एक विषय नाही आहे, फॅमिली मॅटर होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे ऑलरेडी 2-2 आयफोन होते, त्यामुळे आयफोनचे हफ्ते तटले हा विषय येऊ शकत नाही, ते सक्षम होते. तर एकच गोष्ट सांगणे की तुमच्या आपापसात फॅमिलीमध्ये एकच बोध आपल्याला ह्यातनं पाहायला मिळतो. फॅमिलीमध्ये मॅटर असतील तर ते सॉल्व्ह करा, ते सॉल्व्ह होत नसतील तर एकमेकांना सोडून बाजूला राहा, परंतु टोकावरचा निर्णय घेऊ नका. जे झालं, जे आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ते खूप वाईट आहे, ते सहन करण्याच्या पलीकडे आहे. पण तरीसुद्धा व्हायरल असलेल्या कुठल्याही चुकीच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष. परमेश्वराकडे एकच विनवणी आहे की त्यांच्या आत्म्याला शांती मिळवते. माझं ना डोकंच ठिकाणावर नाही आहे. घरात काम, माझे व्लॉग शूट आणि शूट केलेले व्हिडिओ पोस्ट न करणे असंच हल्ली चाललेलं आहे. त्यामुळे ना एक गोष्ट लक्षात आली की यार आपण कधी ना फेस वॅक्स केलेला नाही. आणि मी ना फाउंडेशन लावलं ना तर मला ना ते फाउंडेशन असं विचित्र दिसायचं. मी ॲक्च्युली फाउंडेशन फार कमी वापरते, म्हणजे कधीतरी वापरते. तर एक दिवस सचिन सहजच मॉर्निंगला उठल्यावर म्हटला की अरे तुझ्या चेहऱ्यावरती हे बाजूला त्याचे कल्ले आहेत ते खूपच मोठे झाले, ते काय काढायचे असतात का, काय करायचं असतं त्याला. तर मी म्हटलं अरे मी कधीच नाही केलं, तुझं आत्ता लक्ष गेलं आहे का ह्याच्याकडं. तर म्हटलं मग म्हणे ते किती वेगळं दिसतंय, ते वाढले का तुझे. मी म्हटलं वाढले नाही आहे, ते आधीपासून आहे, तू आत्ता बघितलंस. तर मग काय नाही, मला म्हटलं की बघ काय करता येते का त्याचं, नाहीतर आपण घरीच काढूया. मी म्हटलं ए बाबा मला शेविंग करायची नाही, मी प्रॉपर पार्लरला जाते आणि करून घेते. मग आज पहिल्यांदाच मी ब्रेझिलियनचा फेस वॅक्स केलेला आणि लिटरली इतकं वेगळा चेहरा दिसत होता ना, पूर्ण असं दाढी मिशी केल्यासारखं फील होत होतं. जेव्हा मी घरी गेले ना, सचिनला म्हटलं बघ म्हटलं काही वेगळं दिसतंय का. तर म्हणतोय तू काय दाढी केली का म्हणजे लिटरली इतकाच चेहरा विजिबल होत होता की काहीतरी वेगळं केलं असं त्याला फील. फ्रँकली स्पीकिंग तर मला पण हा लुक छान वाटतोय, जरा नाही का असा फ्रेश फील होतंय. मला वाटते की हे मी कंटिन्यू करायला पाहिजे. आता फेस वॅक्स केल्यानंतर बऱ्याच लोकांना ना पिंपल्स येतात आणि माझा चेहरा ऑलरेडी सेन्सिटिव्ह आहे. तर मला ती बाई बोलली की बाई नाही सॉरी त्या ताई मला बोलल्या की घर पर जाकर आप आईस मास्क लगाना, म्हणजे नाही का बर्फानं शेक द्या, बर्फानी मालिश करा चेहऱ्याची. मी तसं काहीच केलं नाही, कारण की ना ऑलरेडी लेट झालं होतं, मुलांना भूक लागली होती. मी सगळं देवावर सोडून दिलं. म्हटलं आता जे काय होईल ते सांभाळून घ्या, प्लीज माझा चेहरा खराब नाही झाला पाहिजे, एवढं मात्र खरं. तर आज जवळपास 8 दिवस झाले आहे या गोष्टीला. पहिला श्रावण सोमवार होता तेव्हाचा व्हिडिओ आहे. तर छान आहे, म्हणजे काहीच ना पिंपल्स नाही आले, काहीच नाही आले. आणि मला 1-2 कमेंट पण आल्या होत्या की ताई पूर्वी तुझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स होते, तू आत्ता काय करतेस. तर माझं एक पर्टिक्युलर रुटीन आहे जे मी गेले वर्ष फॉलो करते. ते सिटाफेलचं क्लेन्झर आणि सिटाफेलचंच मॉइश्चरायझर आहे जे मी वापरते. ते मी नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. मी तेच वापरते, बाकी मी काहीच वापरत नाही, काही म्हणजे काहीच नाही. मेकअपसुद्धा करत नाही. तुम्ही पाहिलं असेल की माझे कितीतरी व्हिडिओज एकदम सिम्पल असतात, मेकअप मी अजिबात करत नाही. कधीतरी लिपस्टिकच असते फक्त, कारण लिपस्टिक हा माझा म्हणजे जीव की प्राण आहे, मला लिपस्टिक खूप आवडते. बाकी मी मेकअप काहीच करत नाही. तर असा श्रावण सोमवारचा पहिला उपवास होता माझा आणि छान नैवेद्य केलेलं, जेवण केलेलं. तर म्हणजे मी माझा एक खूप सुंदर असा अनुभव शेअर करणार आहे. तुम्ही सर्वांनी मला आजपर्यंत ना खूप वेस्टर्न आउटफिटमध्ये बघितलेलं आहे किंवा पॅन्ट शर्ट असं, बट कोणीच मला ट्रेडिशनल आउटफिट किंवा पंजाबी ड्रेस वेगवेगळे कलेक्शनमध्ये नाही पाहिलं आहे. सो फायनली मी खूप सर्च केल्यानंतर एक जेन्युइन पेज बघितला, मधुश्री क्रिएशन. ह्या ताई इतक्या जेन्युइन आहे ना, विशेष म्हणजे माहिती आहे का, ह्यांच्याकडचे जेवढेही आउटफिट्स आहे दे ऑल आर ट्रेंडिंग. हे सगळं दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की हे सगळे आउटफिट आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहे, परंतु तुम्ही स्वतः जर प्राईस कंपेअर केलं ना तर मला खरंच खूप कमी किमतीमध्ये मिळालं. बिकॉज जे काही ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळतं ते सगळं ह्यांच्याकडे आहे. प्लस सगळे ट्रेंडी आउटफिट्स आहेत, रेग्युलर वेअरसाठी पण आणि नाईट वेअरसाठी सुद्धा खूप भन्नाट असे त्यांच्याकडं कलेक्शन्स आहेत. तो सगळ्यात सुंदर, सगळंच काही सुंदर आहे ॲक्च्युली. हो, तो फायनली हे 1, 2, 3 आणि 4 हे असे मी 4 ड्रेसेस मागवलेले आहे त्यांच्याकडनं आणि आपण बघूया एक एक करून. सर्वात जास्त मला कलर आवडलेला तो म्हणजे हा
ओ माय गॉड, जसा एक्सपेक्टेड होतं कापड सेम तसंच आहे. आणि ह्याची ही पॅन्ट आहे. वाव, इट्स लाईक अ स्कर्ट. ओके, आणि हा असा काहीसा दिसेल. आणि वाव, सगळे ब्रँडेड आउटफिट्स आहेत. आणि हा याचा टॉप आहे, खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. वाव, खूप छान आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला ही अशी ओढणी मिळालेली आहे. मी ना ऑनलाईन सगळ्यांना ना असे ड्रेसेस घालताना बघते आणि मला पण खूपदा असं वाटतं की यार मी घेऊ का घेऊ, मला छान दिसेल का नाही. तो मी खूप विचार केल्यानंतर फायनली हा कलर मागवलेला आहे, जो माझ्याकडे अजिबातच नव्हता. सो हा आहे वरचा टॉप, जो ॲडजस्टेबल नॉड आहे याची. आय एम सुपर एक्सायटेड, खूप मस्त आहे हा. ठीक आहे, ह्याला अशी मध्ये स्प्लिट आहे, जेव्हा मी वेअर करेल तेव्हा तुम्हाला ऑफकोर्स पाहायला मिळेलच. त्यानंतर ही आहे त्याची प्लाझो. ही त्याची प्लाझो आहे, मस्त आहे, एकदम छान. आणि त्याच्यावरची ओढणी. ऑनलाईन आपण फारसी सलवार, फारसी पंजाबी ड्रेसेस खूप बघितलेत, पण हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. खूप सोबर कलर आहे, खूपच सोबर कलर आहे हा. सो त्याचा हा कुर्ता सगळं ब्रँडेड आहे. जे ॲपमध्ये आपल्याला ब्रँडेड क्लॉथ्स पाहायला मिळतात ना, तर त्याच्यापेक्षा कमी प्राईस रेंजमध्ये सेम ड्रेसेस आपल्याला ह्या पेजवरती पाहायला मिळतील. आणि हा कुठलाच प्रमोशन नाही आहे, आपल्यासारख्या कोणीतरी ताई आहे जे त्यांचा बिझनेस करतात घरी राहून. सो मी म्हटलं चला त्यांच्याकडनं घेऊया आणि आपला अनुभव शेअर करूया. सो हा असा परफेक्ट फिटिंग आहे यार, परफेक्ट फिटिंग आहे. पाठीमागे अशी नॉड आहे याला. वाव, खूप छान. त्यानंतर हा पंजाबी. ओ माय गुडनेस यार, किती सुंदर वाइब येते, हे बघितल्यानंतरच खूप भारी फील होतं आहे. आणि हा आहे त्याचा दुपट्टा. ऑसम, व्हेरी नाईस. ह्या चारही आउटफिटपैकी ना तुम्हाला सर्वात जास्त आउटफिट कुठला आवडलेला आहे मला नक्की सांगा. आणि हे सगळे घालून मी छानशी अशी रील करणार आहे. ड्रेस घालून तर मी तुम्हाला लवकरच दाखवेल, कारण की मी ते ऑल्टरला टाकलेलं आहे. पण तुम्हाला जर सध्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या फेस्टिवल सीझन. मी काही स्क्रीनशॉट लावलेले आहेत लेटेस्ट कलेक्शन्सचे. बाय द वे, मी जे फोटोज ऑनलाईन, जे ड्रेसेस मी ऑनलाईन सर्च केले होते त्यांचे मी त्यांना काही फोटोज पाठवले होते. आणि ॲज इट इज ड्रेस कमी किमतीमध्ये मी परचेस केलेले आहे त्यांच्याकडनं. तुम्ही पण एक वेळा त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घ्या.